कुठल्याही आजारामुळे होणारे कॉम्प्लिकेशन हे जर का 1x किंवा 2x असतील तर त्याच्याबरोबर जेव्हा एखादा अजून एक आजार येतो त्यावेळी ते 4x बनतात किंवा ते जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये तुमचे कॉम्प्लिकेशन्सकडं तुमचा वेग वाढायला सुरुवात होते. जर का मला डायबिटीस आणि त्यात मला थायरॉईड झाला तर मग त्या आगीतनं फुफाट्यात गेल्यासारखी परिस्थिती होऊ शकते. भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 42 मिलियन पेशंट्स आहेत जे थायरॉईडने ग्रस्त आहेत. रोज एक गोळी घेत आहेत आणि त्यांचं आयुष्य ते मेंटेन ठेवण्याचा किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो आजार एक्झॅक्टली आहे काय किंवा त्या आजाराचे पुढे साईड इफेक्ट्स काय आहेत, जे एक छोटीशी गोळी घेऊन आपण तो थायरॉईड मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय ती पुढे जाऊन आपल्याला किती त्रासदायक होऊ शकते हेच त्या पेशंट्सना माहिती नाही. मरण फक्त उद्यावर ढकललं जातं. थायरॉईड जेव्हा डिटेक्ट होताना आपल्याला दिसतो तेव्हा सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम जे आपल्याला दिसतं ते म्हणजे एक तर ॲसिडिटी वाढणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, अपचन. आणि तिथं आपल्याला पहिल्यांदा इम्पॅक्ट झाल्यामुळं थायरॉईडच्या कुठल्या प्रकारात तुम्ही असाल त्यानुसार तुमचं वजन एकतर खूप वाढत जातं किंवा खूप कमी होत जातं. तुम्ही कितीही बॅलन्स डाएट घ्या, काहीही करा, पण हायपोथायरॉइडिझममध्ये वजन कमीच होताना दिसत नाही आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वजन वाढतानाच दिसत नाही. गोळी लागते आणि आता माझी हातबलत आहे आणि ती जर का गोळी वाढत चालली आहे तर ते दॅट इज अ बॅड साईन. तुमचा थायरॉईड वर्सन होत चाललेला आहे. बरोबर. पण मला थायरॉईड डिटेक्ट झाला, मी तो ॲक्सेप्ट पण केला आणि लाईफस्टाईल चेंजेस काम सुरू केलं. भले मला सुरुवातीला 100 मायक्रोग्रॅमची गोळी होती, 150ची होती, पण जसं जसं माझं वय वाढतंय तसं तसं माझ्या गोळीचा डोस कमी कमी होत आला पाहिजे. तुमची गोळी बंद नाही जरी झाली आणि तुमचा डोस वाढला नाही, पहिली गोष्ट वाढला नाही, तरी तुमच्यासाठी ती सक्सेस आहे. आणि जर का तुमचं ती गोळीचा डोस कमी 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 होत 50 मायक्रोग्रॅमच्या खाली आला, यू वन द वॉर. 4 गोष्टी अशा आहेत ज्या थायरॉईडच्या पेशंट्सनी थोड्या अवॉइड करणं पण गरजेचं आहे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचं आहे म्हणजे स्पिनॅच, पालक आहे. पालक, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली हे आपल्याला कच्च्या स्वरूपात नाही खायचं आहे. बरं. ते शिजवून तुम्ही भाज्यांच्या स्वरूपात किंवा सूपच्या स्वरूपामध्ये घेऊ शकता. जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही बदलली नाही आणि तुम्ही 25 आणि 50 mgचीच गोळी घेत आहात तर तुमच्या गोळ्यांचे डोस वाढत जाण्याचे चान्सेस 99% आहेत. सो ती प्रिकॉशन घेणं आणि लवकरात लवकर गोळ्या बंद होण्यासाठी तो मार्ग निवडणं हे गरजेचं आहे. नमस्कार, मी संपदा हुद्देदार. डी कोडिंग डायबिटीज ह्या आपल्या इनहाऊस पॉडकास्टमध्ये तुम्हा सगळ्यांचं खूप खूप स्वागत. तुम्हाला माहिती आहे आत्तापर्यंत आपण डायबिटीज समजून घेतला आहे डॉक्टर भाग्येश कुलकर्णींकडनं. डायबिटीसचाच एक लहान भाऊ त्याच्या पाठीमागे यायला लागला आहे आता, तो म्हणजे थायरॉईड. थायरॉईडबद्दल माहिती नाही आहे फारशी आणि तेवढं गांभीर्यानं पण घेतल्या जात नाही आहे. थायरॉईडबद्दल आज आपल्याला माहिती देण्यासाठी आलेल्या आहेत थायरॉईड फ्री फॉरेव्हरच्या संस्थापिका डॉक्टर चंद्रश्री कुलकर्णी. डॉक्टर भाग्येश सारख्याच त्या थायरॉईड मुक्तीसाठी झपाटलेल्या आहेत. आणि दुसरा सांगायचा मुद्दा हा की त्या डॉक्टर भाग्येश कुलकर्णींच्या लहान बहीण आहेत. त्यांचं स्वागत करूया. तुम्हा दोघांचंही खूप खूप स्वागत. डॉक्टर, पहिला प्रश्न तुमच्यासाठीच आहे. खरं तर आत्ताच मी म्हणाले की थायरॉईड हा डायबिटीसचा लहान भाऊ आहे आणि तेवढ्याच जोमाने पण वाढतोय, तेवढं गांभीर्य पण नाही आहे लोकांमध्ये. तर मला हे विचारायचं आहे की डायबिटीज आणि थायरॉईडचा काही संबंध आहे का, खरंच आहे का? म्हणजे मला वाटतं की एकाच कॉईनच्या जसे 2 साईड आहेत किंवा जसं म्हणतो एका आईला आपण जुळी मुलं असतील तर सेम गोष्ट थायरॉईड, डायबिटीस, ब्लड. मी बऱ्याच वेळा बोलतो माझ्या याच्यामध्ये पण सेशन्समध्ये की ही आपण दिलेली नाव आहेत किंवा मेडिकल टर्मिनॉलॉजीज आहेत त्या. जर का आपण त्याची पॅथोफिजिओलॉजी बघायला गेलो किंवा त्याची कारण मीमांसा बघायला गेलो तर मेन कारण मग तो डायबिटीस असू दे, थायरॉईड असू दे, ब्लड प्रेशर असू दे, हे चुकीची जीवनशैली किंवा आपल्या शरीरात तयार होणारे ऑटो अँटीबॉडीज ह्या 2शीच रिलेटेड आहे. फक्त कसं होतं की मला एकट्या डायबिटीसशी झुंजायचं आहे आणि डायबिटीसला कंट्रोल करायचं आहे किंवा रिव्हर्स करायचं आहे. तर ते कसं असतं की डायबिटीसमुळे किंवा एका आजारामुळे, डायबिटीस किंवा थायरॉईड कुठल्याही आजारामुळे होणारे कॉम्प्लिकेशन हे जर का 1x किंवा 2x असतील तर त्याच्याबरोबर जेव्हा एखादा अजून एक आजार येतो त्यावेळी ते 4x बनतात किंवा ते जॉमेट्रिक प्रोग्रेशनमध्ये तुमचे कॉम्प्लिकेशन्सकडं तुमचा वेग वाढायला सुरुवात होते. सो जर का मला डायबिटीस आणि त्यात मला थायरॉईड झाला तर मग त्या आगीतनं फुफाट्यात गेल्यासारखी परिस्थिती होऊ शकते. आणि दोघंही एकमेकाशी इंटर रिलेटेड आहेत. म्हणजे मी थायरॉईड जर का ॲग्रेसिव्हली मॅनेज करायला गेलं तर डायबिटीस त्या पद्धतीनं डिस्टर्ब होतो आणि डायबिटीस ॲग्रेसिव्हली मॅनेज करायचा विचार करायला गेलो तर थायरॉईड त्या केसमध्ये अडथळा आणू शकतो. बरोबर. सो हे हँड इन हँड जातं. आणि असं म्हणतात की एव्हरी नेक्स्ट डायबिटिक पेशंट इज फ्युचर हायपोथायरॉइडिझम or hypertensive patient, and every hypothyroidism patient
इज आयदर PCOD, म्हणजे लेडीज असेल तर त्यांच्यामध्ये हार्मोनल इम्बॅलन्सेस दिसतात आणि पुढे गेल्यानंतर त्यांना प्री डायबिटीस किंवा डायबिटीसची रिस्क असते. सो एवढं हे आहे, बापरे, एवढा जवळचा संबंध जवळचा आहे संबंध म्हणजे हा आहे. सगळा. आणि अनफॉर्च्युनेटली लोक तेवढं महत्त्व देत नाहीत जेवढं थायरॉईड कंट्रोलला द्यायला पाहिजे, जेवढं डायबिटिक रिव्हर्सलला देतात, ज्याच्यामध्ये हायपरटेन्शन, कारण त्या दृश्य स्वरूपात लक्षणं दिसतात आणि त्याच्याने होणारा डेथचा रेट किंवा त्याच्यामुळे होणारे कॉम्प्लिकेशन हे मेजर केले जातात. पण थायरॉईडमुळे जी क्वालिटी ऑफ लाईफ डिस्टर्ब होती ती कुठंतरी मेजर केली पाहिजे आणि त्याच्यावरती पण तेवढाच अवेअरनेस क्रिएट करायला पाहिजे असं मला वाटतं. बरोबर आहे, अगदी बरोबर आहे. पण आता थायरॉइड म्हणजे काय ते आपण आपल्या एक्सपर्टीजकडनं जाणून घेऊया. डॉक्टर चंद्रश्री, काय सांगाल, थायरॉइड म्हणजे नेमकं काय? येस संपदा, थायरॉईड काय आहे हे आपण समजून घेऊयातच, पण सर आत्ता जे म्हणाले की थायरॉईडबद्दल अवेअरनेसच नाही आहे. भारतामध्ये सुद्धा जवळजवळ 42 मिलियन पेशंट्स आहेत जे थायरॉईडनी ग्रस्त आहेत. रोज एक गोळी घेत आहेत आणि त्यांचं आयुष्य ते मेंटेन ठेवण्याचा किंवा मॅनेज करण्याचा प्रयत्न करत आहेत. पण तो आजार एक्झॅक्टली आहे काय किंवा त्या आजाराचे पुढे साईड इफेक्ट्स काय आहेत, जे एक छोटीशी गोळी घेऊन आपण तो थायरॉईड मॅनेज करण्याचा प्रयत्न करतोय, ती पुढे जाऊन आपल्याला किती त्रासदायक होऊ शकते हेच त्या पेशंट्सना माहिती नाहीये. मरण फक्त उद्यावर ढकललं जात आहे. सरांनी तर खूप छान सांगितलं की हे लाईफस्टाईल डिसऑर्डर आहेत आणि ते हँड ऑन हँड चालू असतात. किंवा एक जर आजार आपल्याला डिटेक्ट झालेला आहे, पुढं जाऊन दुसरा आजार होण्याची शक्यता तिथं 100% असते. आणि त्यामुळेच तो आजार आहे हे पहिलं समजून घेणं आणि तो कशामुळे होतो हेही समजून घेऊन त्याच्यापासून मुक्त होण्यासाठी प्रयत्न करणं हे फार महत्त्वाचं असतं. थायरॉईड ग्लँड आहे, आपल्याला बऱ्यापैकी ते माहिती असतं की गळ्यामध्ये एक बटरफ्लाय शेपची ग्लँड असते आणि त्याला थायरॉईड म्हणतात. इतकंच नॉलेज जनरली सगळ्यांना असतं. बट थायरॉईड डिटेक्ट होतो त्यावेळेला आपण डॉक्टरांकडे जातो आणि T3, T4 आणि TSH या 3च गोष्टी आपण चेक करतो. पण ह्या 3च गोष्टी इथंच तयार होतात का, ते थायरॉईड ग्लँडलाच अफेक्ट करतात का फक्त, हा आपल्याला कुठंच ते समजून घेता येत नाही किंवा डॉक्टरांकडून सुद्धा त्या गोष्टी आपल्याला समजवल्या जात नाहीत. फक्त ते लेवल्स डिस्टर्ब आहेत हे समजून घेतलं जातं आणि आपल्याला मेडिसिन्स दिले जातात. पण हा इतकाच छोटा विषय नक्कीच नाही आहे. जरी थायरॉईड ग्लँड इथं आहे, बटरफ्लाय शेपची एक छोटीशी ग्लँड आहे, पण त्याच्यामधलं T3, T4, TSH असतं ते वेगवेगळ्या शरीराच्या भागांवरती काम करत असतं. TSH असतं ते सिक्रेट होतं आपल्या ब्रेनमध्ये. ब्रेनमध्ये हायपोथॅलॅमस नावाचा एक पार्ट असतो, त्याची पिच्युटरी नावाची एक छोटीशी ग्लँड असते, तिथून ते TSH सिक्रेट होतं, ते थायरॉईड ग्लँडला स्टिम्युलेट करतं, तिथं T4 ची निर्मिती होते आणि T4चं T3 मध्ये जे कन्व्हर्जन आहे ते आपल्या लिव्हरमध्ये होतं. सो जरी ती छोटीशी ग्लँड असली तरी पूर्ण शरीरामध्ये जे महत्त्वाचे ऑर्गन्स आहेत सगळ्यांना तिथं त्याचा इम्पॅक्ट होताना आपल्याला नक्कीच दिसतो. आणि जेव्हा हे हार्मोन्स डिस्टर्ब व्हायला लागतात त्यावेळेला मग एकतर हायपोथायरॉइडिझम किंवा हायपरथायरॉइडिझम डिटेक्ट होतो. हे 2 प्रकार आहेत. हे 2 प्रकार सगळ्यांना माहिती असणारे आहेत. बरोबर. त्याच्यापेक्षा व्यतिरिक्त कितीतरी प्रकार थायरॉइडमुळे होऊ शकतात, जसं की गॉयटर आहे किंवा एक टाईप 1 डायबेटीस जसा असतो तसा हॅशिमोटोज पद्धतीचा थायरॉइड म्हटला जातो. क्लिनिकल म्हणतो आपण त्याला आपण क्लिनिकल पद्धतीचा थायरॉइड असं आपण म्हणतो. याबद्दल अजिबात खरंच माहिती नाहीये, म्हणजे आत्ताच ऐकतेय मी सुद्धा. हो ना. आणि येस, आणि हे टाईप्स आपण पुढे अजून डिटेल नक्कीच बघूया. पण हे थायरॉइडचे जे जो काम करण्याची पद्धत असते म्हणूया, सो T3चं जे आहे ते आपल्या शरीरात ॲक्टिव्हली काम करण्याचं एक त्याचा उपयोग असतो म्हणायला हरकत नाही आहे. कारण जसं आता एक उदाहरण आम्ही नेहमीच देतो, माझ्या वेबिनारमध्ये पण मी ते नेहमीच देते, की जसं एखादं छान ऑर्गनायझेशन आहे, तिथं बॉस असतो, मॅनेजर असतो आणि एक ॲक्टिव्ह एम्प्लॉई असतो. त्या पद्धतीनेच हे तिन्ही आपल्या शरीरामध्ये काम करत असतात. TSH ब्रेनमध्ये तयार होतं, त्यामुळे ते एखाद्या बॉसप्रमाणे काम करतं. ऑर्डर सोडायचं. T4 जे असतं ते मॅनेजरप्रमाणे, की त्या TSH व्यवस्थित येत आहे का, T3 व्यवस्थित प्रोड्यूस होत आहे का, हे मॅनेज करण्याचं काम. आणि T3 जे आहे ते ॲक्टिव्ह एम्प्लॉईसारखं आपल्या शरीरात काम करत असतं. मग त्याचा सगळ्यात जास्त परिणाम जो होत असतो तो आपल्या मेटाबॉलिझमवर, आपल्या पचनसंस्थेवर. त्यामुळे थायरॉईड जेव्हा डिटेक्ट होताना आपल्याला दिसतो त्यावेळेस सगळ्यात महत्त्वाचा सिम्पटम जे आपल्याला दिसतं ते म्हणजे एकतर ॲसिडिटी वाढणं किंवा कॉन्स्टिपेशन होणं, अपचन. आणि तिथं आपल्याला पहिल्यांदा इम्पॅक्ट झाल्यामुळं
थायरॉईडच्या कुठल्या प्रकारात तुम्ही असाल त्यानुसार तुमचं वजन एकतर खूप वाढत जातं किंवा खूप कमी होत जातं. तुम्ही कितीही बॅलन्स डाएट घ्या, काही करा, पण हायपोथायरॉइडिझममध्ये वजन कमीच होताना दिसत नाही आणि हायपरथायरॉइडिझममध्ये वजन वाढतानाच दिसत नाही. आणि इथं काम आपल्याला पहिलं सुधारणं महत्त्वाचं असतं आणि त्यासाठी मग लाईफस्टाईल मॅनेजमेंट किंवा या गोष्टी कशा आहेत, का करणं गरजेचं आहे हे समजून घेणं गरजेचं असतं. खूपच सोप्या म्हणजे एक शब्दामध्ये सोप्या ह्याच्यात सांगितलेलं म्हटलं तर ते ऑर्केस्ट्रा आपण बघतो की ऑर्केस्ट्रामध्ये एक व्यक्ती असतो बघा, तो फक्त असं तो कोऑर्डिनेटर असतो, तो करत नसतो, पण त्याच्याकडे बघून बाकी सगळे लोक व्यवस्थित वाजवत असतात. त्यानं जर का स्टेप चुकवली तर ते काय होतं, पूर्ण ऑर्केस्ट्रा हे होऊ शकतो. बरोबर. थायरॉइड तो कोऑर्डिनेटर आहे आपल्या शरीरातला, की जो पूर्ण हे करतो. म्हणून थायरॉइडला ग्रंथीला आपल्या ह्याचा राजा असं हार्मोन्सचा राजा म्हणायला हार्मोन्सचा हरकत राजा. नाही. आणि हार्मोन्सचा अर्थ काय, हार्मोनी, राईट. हार्मोनी. सो आपल्या 8 ज्या काही सिस्टीम्स आहेत त्या 8 सिस्टीमपैकी 7 सिस्टीमची हार्मोनी थायरॉइडकडे दिली आहे बघा. म्हणजे किती मोठी जबरदस्त रिस्पॉन्सिबिलिटी त्याच्याकडे. त्यामुळे थायरॉइड बिघडला की या 7 सिस्टीमची हार्मोनी बिघडली. रिस्पॉन्सिबिलिटी स्टील इग्नोर्ड वन. आणि ती हार्मोनी पूर्ण बिघडल्यानंतर, म्हणजे ते गाड्यातलं ते वाद्यवृंद पूर्ण बिघडल्यानंतर मग लोक जागृत होतात आणि मग त्यांच्यापुढे एक हातबलता ठेवली जाते की हां आता काय थायरॉइड लेवल डिस्टर्ब झाल्यात, गोळी घ्या आणि लेवल नॉर्मल आणा. ऍक्च्युली डॉक्टर खरं हीच फॅक्ट आहे सगळीकडे. लेवल नॉर्मल आली म्हणजे तो पेशंटला वाटतं माझं बरं झालं, पण ती हार्मोनी बिघडलेली दुरुस्त करायला पाहिजे हे कोण नाही शिकवत. ते थोडंसं लोकांच्या मध्ये तो अवेअरनेस देणं की आपल्याला ती बिघडलेली हार्मोनी नॉर्मलला आणायची आहे आणि ही हार्मोनी आपण लाईफस्टाईलमधले चेंजेस करून, जीवनशैलीतले बदल करून आपण आणू शकतो. बरोबर. हे लोकांच्या मध्ये आज सांगणं खूप गरजेचं आहे, कारण लोकांची याच्यात फरफट होत चाललेली आहे असं फरफट होत चाललेली आहे. अवेअरनेस नसल्या, जस्ट बिकॉज ऑफ लॅक ऑफ नॉलेज. बरोबर बरोबर. डॉक्टर चंद्रश्री, तुम्ही आता 2 लक्षणं सांगितली आहेत. ओके, पण ही लक्षणं इतर आजारांमध्ये पण दिसतात. मग त्यावेळेस कसं समजून घ्यायचं की नेमकं थायरॉइडच आहे, जसं तुम्ही म्हणालात ऍसिडिटी आहे किंवा इतर लक्षणं सांगितली, वजन वाढणं, हे इतर आजारांमध्ये पण दाखवलं जातं. नक्कीच. पण जेव्हा थायरॉइड बेसिकली आपल्याला डिटेक्ट होतो त्यावेळेला हे तर लक्षण दिसतंच, पण त्याच्या बरोबरीने एक गोष्ट महत्त्वाची सांगायची मला इथं वाटते की स्त्रियांमध्ये थायरॉइड आपल्याला खूप जास्त दिसतो. जवळजवळ 90% स्त्रिया आणि 10% पुरुषांमध्ये आपल्याला थायरॉइड दिसतो. आणि आता तू जसा प्रश्न विचारलास की अजूनही काय सिम्पटम्स, कारण वजन वाढ हे किंवा ॲसिडिटी हे आपल्याला बरेच लाईफस्टाईल डिसऑर्डरमध्ये दिसतं. पण स्त्रियांमध्ये इरेग्युलर मेन्सेस होणं किंवा अतिरिक्त ग्रोथ, हेअर ग्रोथ चेहऱ्यावरती किंवा शरीरावरती, त्या गोष्टी आपल्याला दिसायला लागतात. आणि सगळ्यात महत्त्वाचा इम्पॅक्ट होतो मानसिकतेवरती. जो चिडचिडेपणा वाढतोय, मूड स्विंग्स होत आहेत, हे त्या स्त्रीलाही जाणवत असतं की काहीतरी बदल, काहीतरी बिघाड माझ्या शरीरामध्ये दिसतोय. बरोबर आहे. घरातल्यांनाही, आपल्या आजूबाजूच्या लोकांनाही दिसत असतो. मला वाटतं सगळ्यात पहिल्यांदा जाणवतं. येस. सो तो इम्पॅक्ट जेव्हा आपल्याबरोबर घरातल्यांवरतीही दिसतो त्यावेळेला तो जास्त सिरियसली विषय घेणं गरजेचं असतं की मला काय होतंय, माझ्या शरीरामध्ये असं काय घडतंय की मला हा त्रास होतोय, हा विचार करणं गरजेचं असतं. आणि हे हार्मोनल इम्बॅलन्समुळे होत असतं. आणि हार्मोन्स, जसं आता सर म्हणाले की थायरॉइडला हार्मोन्सचा राजा म्हटणं वावगं ठरणार नाही. कारणही तेच आहे की जेव्हा आपले हे थायरॉइडचे हार्मोन्स डिस्टर्ब होतात, जवळजवळ 50 हार्मोन्स आपल्या शरीरामध्ये सिक्रेट होत असतात. त्या सगळ्यावरती कंट्रोल ठेवण्याचं काम हा थायरॉइड हार्मोन करत असतो. ओके. त्यामुळं मग पुढं जाऊन तुम्हाला वजनाच्या बाबतीत आहे, पचनाच्या बाबतीत आहे, पिरियड्स इरेग्युलर आहेत, तुमची बोनची हेल्थ ढासळणं आहे, तुमचे मसल विकनेस होणं आहे, हेअरफॉल, स्किन ड्रायनेस, या गोष्टीसुद्धा आपल्याला त्या बरोबरीने दिसायला लागतात. आणि मग आपण म्हणू शकतो की हे मेजर आपल्याला थायरॉइड हार्मोन डिस्टर्ब झाल्यामुळे आहे. ओके. सगळ्यात मी त्याला एक ॲड करेन या गोष्टीमध्ये की कसं म्हणजे आपण आयडेंटिफाय करतो. तर थायरॉइडमुळं तुमचं जे एजिंग आहे 2x होतं, म्हणजे याला 2x 3x 4x म्हणतो. बापरे. हे थायरॉइडमध्ये क्लासिकल दिसतं, जे बाकी कुठल्या आजारात दिसत नाही. वजन दुपटीनं वाढायला लागतं किंवा एजिंग तुमचं डबल 2x होतं. स्किन आणि तुमची स्किनची जी टोन आहे ओव्हरऑल, म्हणजे मसलची टोन जी आपली असते की जी आपल्याला सुदृढ बांधा ठेवायला मदत करते, ती 3x ढासळती आणि हाडांची ठिसूळता 4x वाढते. त्यामुळं हे तुम्ही विचार करा की एखाद्या 30 मधल्या 35 मधल्या 40 मधल्या लेडीला बाबतीत जर का डॉक्टर हल्ली ज्यांचं लग्न झालं नाही, तरुणी, ह्यांच्यामध्ये पण दिसायला लागतं. 25-26 मध्ये कॉन्फिडन्सच्या धज्ज्या उडून जातात. कॉन्फिडन्सच्या धज्ज्या उडून जातात. म्हणजे मला इरिटेबिलिटी एवढी राहते, चिडचिडेपणा एवढा राहतो, कामामध्ये लक्ष लागत नाही, फोकस होत नाही, त्यात इरेग्युलर मेन्सेस आहेत. सो मला आरशात बघितल्यानंतर एक न्यूनगंड स्वतःबद्दल डेव्हलप होतं, जे कुठल्याही फेमिनाईन
कॅरेक्टरला किंवा कुठल्याही फेमिनाईन व्यक्तीसाठी ते फार हे नाही आहे. म्हणजे तो सगळ्यात जास्त जो थायरॉइड मला अफेक्ट करतो तो माझा कॉन्फिडन्स लेवल आणि न्यूनगंड वाढवणं. बरोबर आहे. त्यामुळं या गोष्टीकडे आपण बऱ्याच वेळा मेडिकल अँगलनी बघत नाही, पण हा जो इमोशनल अँगल जो आहे ना तो सुद्धा थायरॉइडच्या ट्रीटमेंटमध्ये कन्सिडर केला गेला पाहिजे आणि थायरॉइड कंट्रोल लवकरात लवकर आपण खरं. आणि दुर्दैवाने याबद्दल अवेअरनेसच नाही आहे, त्यामुळे मग हे प्रमाण तेवढ्याच झपाट्याने वाढत चाललेलं आहे. तुम्ही याबद्दल आता काही गैरसमजुतींवर प्रकाश टाकाल का थायरॉइडबद्दलच्या? येस, सगळ्यात महत्त्वाचा असतं पहिला प्रश्न की थायरॉइड झालाय म्हणजे फक्त वजन वाढतच जातं. म्हणजे बरेचदा स्त्रियांना विचारलंही जातं की तुझं अरे तू वजन कसं वाढलेलं आहे, तुला थायरॉइड आहे का? तर थायरॉइडमध्ये फक्त वजन वाढतच नाही तर हायपरथायरॉइडिझम सारख्या प्रकारामध्ये अंडरवेटकडं आपण पेशंटला जाताना बघतो. वजन रॅपिडली कमी होतं आणि रॅपिडली कमी तर होतं आणि ते वाढतही नाही. म्हणजे तुम्ही किती चांगल्या पद्धतीचं डाएट करता आहात, काही पथ्याची अन्न तुम्ही घेत आहात, पण तरीही त्या केसमध्ये वजन वाढलेलंच दिसत नाही. सो हे एक पहिलं त्याचं मिथ आहे म्हणायला हरकत नाही आहे. दुसरं अजून एक असं असतं की थायरॉइड झालाय म्हणजे आपल्याला आयुष्यभर गोळ्या घ्याव्याच लागतील किंवा आपल्याला त्याच्यावरतीच डिपेंडंट राहावं लागेल. तर येस, हे काही प्रमाणात खरं आहे म्हणायला हरकत नाही. तुम्ही कुठल्या टाईपमध्ये आहात थायरॉइडच्या त्याच्यावरती ते डिपेंडंट आहे, पण तरीही कुठल्याही पद्धतीमध्ये आपण गोळ्या घेत असू तर त्या सेफर डोसमध्ये आणणं हे फार महत्त्वाचं आहे. आणि गोळ्यांपासून आपण मुक्त सुद्धा होऊ शकतो जेव्हा तो रिसेंटली डायग्नोसिस असेल. तुमच्या शरीराची कंडिशन कशी आहे, तुमचे सिम्पटम्स कसे आहेत, यानुसार तुमच्या गोळ्या कशा पद्धतीने कमी होऊ शकतात हे आपल्याला तिथं समजून घेणं महत्त्वाचं आहे. मला वाटतं की सब क्लिनिकल जो असतो म्हणजे आफ्टर प्रेग्नन्सी किंवा थोडासा आपण म्हणू शकतो 30-40मध्ये आणि तो अर्ली डिटेक्ट झाल्या लगेच जर का तुम्ही त्याच्यावरती लाईफस्टाईल चेंजेस आणि हे केले तर मोस्ट प्रॉब्ली तुम्हाला गोळ्या लागत नाहीत किंवा खूप लो डोसेसमध्ये लागतात. म्हणजे आता जसं चंद्रश्री मॅडमनी म्हटलं की गोळी लागते आणि आता माझी हातबलत आहे आणि ती जर का गोळी वाढत चालली आहे तर ते दॅट इज अ बॅड साईन. तुमचा थायरॉइड वर्सन होत चाललेला आहे. बरोबर आहे. पण मला थायरॉइड डिटेक्ट झाला, मी तो ॲक्सेप्ट पण केला आणि मी लाईफस्टाईल चेंजेस काम सुरू केलं. भले मला सुरुवातीला 100 मायक्रोग्रॅमची गोळी होती, 150ची होती, पण जसं जसं माझं वय वाढतंय तसं तसं माझ्या गोळीचा डोस कमी कमी होत आला पाहिजे. लोकांचं काय होतं की त्यांची थायरॉइड मुक्ती ते बाकीच्या डायबिटीस किंवा ब्लड प्रेशरच्या मुक्तीकडं, मुक्ती म्हणजे माझी गोळी बंद झाली तरच मी करतो किंवा करते आणि मग गोळी जर का माझी बंद होणार नसेल तर मला करून काय फायदा. ह्याच्यामध्ये बेसिक डिफरन्स पहिल्यांदा लक्षात घेणं गरजेचं आहे की तुमची गोळी बंद नाही जरी झाली आणि तुमचा डोस वाढला नाही, पहिली गोष्ट वाढला नाही तरी तुमच्यासाठी ती सक्सेस आहे. आणि जर का तुमचं ती गोळीचा डोस कमी 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 होत 50 मायक्रोग्रॅमच्या खाली आला, यू वन द वॉर, तुम्ही जिंकलेला आहे युद्ध. कारण हे जे आपण जे सगळे इफेक्ट्स बोलतोय किंवा जे काही थायरॉइडचे चॅलेंजेस बोलतोय, साईड इफेक्ट्स, हे 50 मायक्रोग्रॅमच्यावर व्हिजिबली दिसायला लागतात. आणि हे जे साईड इफेक्ट्स आहेत हे डोस डिपेंडंट आहेत. हे बऱ्याच वेळा सांगितलं जात नाही. आपल्याला काय सांगितलं जातं, आता काय गोळी घ्यायचीच आहे आणि गोळी चुकवायची नाही, दॅट्स इट. पण नो बडी टेल्स अस की हा डोस डिपेंडंट आहे. जेवढा डोस वाढणार तेवढा फास्ट तुमची हाडं ठिसूळ होणार, तुमचं मेटाबॉलिक. सगळ्यात पहिलं काय होतं की BMR, तुमचा जो बेसल मेटाबॉलिक रेट आहे तो थायरॉइडमध्ये अफेक्ट होतो. वजन का वाढतं याच्यामध्ये किंवा वजन वाढतं, तुमचा बेसल मेटाबॉलिक रेट स्लो, म्हणजे गाडीचं इंजिनाला इंधनच कमी मिळायला लागतं. बरोबर. त्यामुळे ते हे होतं. आणि दुसरा अजून एक जो क्लासिकल जे थायरॉइड पेशंटमध्ये दिसतं ते ॲक्च्युली वजन वाढलेलं नसतं, सूज वाढलेली असते, स्वेलिंग असतं. वाढलेल्या सुजेला लोक म्हणतात वजन, तसं नसतं. त्यांना पफिनेस असतो, चेहरा असा मस्त सकाळी उठल्या हां स्वतःचा चेहरा बघितला की पेशंट्सना बघितल्यावर असं वाटतं की अरे किती हेल्दी आहे, किती हेल्दी आहेत, किती गुटगुटीत आहेत. हे नाही, ऍक्च्युली त्या पेशंटमध्ये तो उत्साहच नसतो, ती ताकदच नसती कुठलंही काम करण्याची. अशा ह्यांनी ते सफर होत असतात. सो सरांनी ते सांगितलं की सब क्लिनिकल आणि क्लिनिकल दोन पद्धतीचे थायरॉइड हा मेन क्रायटेरिया म्हणायला हरकत नाही आहे. 80% सब क्लिनिकल असतो आणि तो जर अर्ली डिटेक्ट झाला आणि योग्य पद्धतीच्या ट्रीटमेंटचा आपण भाग बनू शकलो तर नक्कीच तो 100% रिव्हर्सेबल आहे. गुड. सो अशा केसेस जसं की प्युबर्टी एज म्हणूयात की मुलींमध्ये 3 वेळेला हार्मोनल इम्बॅलन्स म्हणूयात की हार्मोनल चेंजेस होत असतात. एक तर वयात येताना, सेकंड प्रेग्नन्सीच्या वेळेला आणि तिसरं मेनोपॉझल एजमध्ये. या 3ही गोष्टींच्या वेळेला आपण काही प्रॉपर प्रिकॉशन्स घेणं गरजेचं असतं शारीरिक आणि मानसिकदृष्ट्या. त्या जर नाही झाल्या तर हे हार्मोनल इम्बॅलन्स होतो आणि त्यावेळी थायरॉइड डिटेक्ट झाला तर तो क्युरेबल असतो. तो कारण तो त्यावेळेच्या सिच्युएशनमुळं डिस्टर्ब झालेल्या हार्मोन्समुळं आहे. सो तो क्युरेबल असतो. त्याला फक्त योग्य पद्धतीचा मार्ग निवडणं गरजेचं असतं.
सेकंड जो आता आपण म्हटलं क्लिनिकल पद्धतीचा थायरॉईड, एक 20% लोक त्याच्यामध्ये असतात. मग हॅशिमोटोज, मग अशी आपण बोलता बोलता तो विषय थांबला. हॅशिमोटोज म्हणजे त्याच्यामध्ये जसं की टाईप 1 डायबेटीस, आता डायबेटीस आपण बऱ्यापैकी शिकलो आहे, त्यामुळे मी थोडं त्याला कोरिलेट करते की त्यामध्ये जसं अँटीबॉडीज तयार होतात शरीरामध्ये आणि बीटा सेल्सच्या अगेन्स्ट त्या तयार होतात आणि त्यामुळं त्याचा परिणाम जो असतो तो आपल्याच शरीरातल्या चांगल्या सेल्सना मारक ठरण्यासाठी होतो. आणि अशा केसेसमध्ये आपल्याच शरीरातल्या काही सेल्स आपल्या शरीरातल्या T4ला मारक असतात. आणि त्यावेळेला मात्र मग तो थोडासा आपल्याला आयुर्वेदाच्या पद्धतीने कष्टसाध्य असा व्याधी आपण म्हणू शकतो, तो बरा होऊ शकतो. पण पेशन्स खूप महत्त्वाचे आहेत. योग्य पद्धतीचा मार्ग फक्त निवडणं नाही, तो फॉलो करणं सुद्धा गरजेचं आहे. आणि स्लोली आपल्याला पहिल्यांदा 100% सिम्पटमॅटिक रिव्हर्सल मिळवणं हे महत्त्वाचं आहे. ते जेव्हा आपल्याला मिळायला लागतं, एनर्जीसुद्धा आपली वाढते, आपला पॉझिटिव्हनेस वाढतो, आपल्याला त्या आजाराकडे बघण्याचा एक दृष्टिकोन बदलतो आणि मग आपण त्याच्यातून पूर्णतः मुक्त होण्यासाठी जास्त चांगल्या पद्धतीने प्रयत्न करू शकतो. सो हा हॅशिमोटोज पद्धतीचा एक थायरॉईड आहे, तो मी म्हटलं कष्टसाध्य आहे. काही वेळेला थायरॉईड ग्लँड काढलेली असते, म्हणजे पार्शली काढलेली असते किंवा पूर्ण काढलेली असते. कुठल्या म्हणजे परिस्थितीमध्ये काढतात एक तर थायरॉईड कॅन्सरच्या बाबतीत हे होतं की थायरॉईडच्या एका भागामध्ये जर कॅन्सर असेल तर तो भाग काढावा लागतो. येस सर, मल्टीनोड्युलर गॉयटर असतील किंवा सिस्ट असतील काही जे आपल्या इतर इंटरनल ऑर्गन्सला दबाव देत असतील. वोकल कॉर्ड आपली थायरॉईड ग्लँडच्या मागं असते. सो जर सिस्ट वाढायला लागला, भले तो कॅन्सरच नसेल, मॅलिग्नंट नसेल, पण तो आपल्या वोकल कॉर्डवरती प्रेशर देतो. सगळ्या महत्त्वाच्या खाली किंवा श्वसननलिका, अन्ननलिका आपली त्या बाजूला, लॅरेंजल कॉर्ड ज्याच्यातून आपला व्हॉइस होतो, त्याच्यावर जर का दबाव पडायला लागला तर मग ती पार्शली आपल्याला ती थायरॉईड ग्लँड कट करावी लागते. काय पार्शली काढली किंवा काय काय जणांच्यात पूर्णच हे काढावी लागते टोटल. त्यांना मात्र मग थायरॉईड एक्सटर्नल द्यावं लागतं. जसं थायरॉईडची गोळी घ्यावी लागते त्यांना, कारण ते जे हार्मोन्स आपण घेतो आहोत ते शरीरात प्रोड्यूसच होणार नाही आहेत. किंवा पार्शल जरी थायरॉइडेक्टॉमी झालेली असेल तरीही मग आपल्याला गोळीचा सपोर्ट घ्यावा लागतो. याला एक कोरिलेशन मी नक्की सांगेन, गोळी आणि थायरॉईडचा काय संबंध असतो की हायपोथायरॉइडिझमचे पेशंट जवळजवळ 80 ते 85% पेशंट्स हे हायपोथायरॉइडिझमचे दिसतात आणि 15% हायपरचे असतात. सो हायपोथायरॉइडिझमची जी गोळी आपण घेताना बघतोय त्याचा जर कंटेंट बघितला आपण, तो आहे लिओथायरॉक्झिन. म्हणजे नेमकं काय? येस, हे लिओथायरॉक्झिन म्हणजे दुसरं तिसरं काही नसून T4 हा हार्मोन आहे. बरं, आपण त्याचं कोरिलेशन बघितलं, T3, T4, TSH होतं, T4 होतं आणि T3 होतं. सो जेव्हा हे थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्ब असतात, आपण जी गोळी घेतो आहोत ती काय करतोय, T4 साठी फक्त घेतो आहोत, मॅनेज करण्यासाठी की T4 मॅनेजर लेवलचं आहे आपण बघितलं. सो TSHलाही ते कंट्रोलमध्ये ठेवतं आणि T3 योग्य प्रमाणात प्रोड्यूस करतं. पण एक गोष्ट लक्षात घेणं गरजेचं आहे की आपल्या शरीरातली एखादी सिस्टीम बिघडली आहे तर तिला तुम्ही बरं करणं गरजेचं आहे की तिला अजूनही डिटोरिएट करणं, अजून आळशी बनवणं गरजेचं आहे. जेव्हा आपण ही गोळी घेतो आहोत लिओथायरॉक्झिन म्हणजे T4, ऑलरेडी आपली सिस्टीम कुठेतरी डिस्टर्ब आहे, ती योग्य पद्धतीने काम करत नाही आहे, तर तिला आपण काय म्हणूयात की चांगलं करण्या, दुरुस्त करण्याच्या ऐवजी आपण गोळी घेतोय आणि त्या डिस्टर्ब झालेल्या सिस्टीमला अजूनही डिटोरिएट करतो आहोत. आणि त्यामुळे जेव्हा थायरॉईडच्या पेशंट्समध्ये आपण बघतो की पहिल्यांदा 25 mcgची गोळी सुरू असते, तेव्हा नॉर्मल असतात रिपोर्ट्स, सिम्पटम्स पण कंट्रोलमध्ये असतात. पण थोडे दिवसांनी काय होतं, ती सिस्टीम जी असते ती दुरुस्त झालेलीच नसते, ती अजूनही डिटोरिएट झालेली असते. त्यामुळे त्या कमी डोसवरती थायरॉईड सस्टेन राहत नाही, आपल्याला गोळ्यांचे डोस वाढवावे लागतात. त्यामुळे जेव्हा वर्षानुवर्ष आपण गोळ्या घेतो आहोत, 25, 50, 75, 100, 150, 200 mcgची गोळीसुद्धा डेली बेसिसवरती घेणारे पेशंट्स आपल्या सिस्टीममध्ये आत्ता आपण बघतो आहोत. सो जेव्हा आपण एक ट्रीटमेंट घेतो आहोत किंवा आपल्याला थायरॉईड बरा करायचा आहे किंवा थायरॉईडला कंट्रोलमध्ये ठेवायचं आहे, या पद्धतीने जरी आपण ट्रीटमेंट घेत असलो पण ती होताना दिसत नाही. म्हणून आपल्याला काम कुठं करायचं आहे, ती जी सिस्टीम बिघडली आहे तिला आपल्याला कसं पूर्ववत करता येईल आणि गोळ्यांचे डोस कसे टेपर ऑफ करता येईल हे आपल्याला समजून घेणं गरजेचं आहे. ओके डॉक्टर चंद्रश्री, ॲक्च्युली मला असं ऐकण्यात आलं आहे किंवा हा गैरसमज आहे का
तो तुम्ही मला सांगा की ज्या मुलींना थायरॉइड आहे अशा मुलींना प्रेग्नन्सी राहण्यामध्ये अडचणी येतात किंवा इनफर्टिलिटी फेस करावी लागते. तुम्हाला काय वाटतं? ही फॅक्ट आहे, हा गैरसमज नक्कीच नाही Fact आहे. आहे. येस, बापरे. ऑफकोर्स ज्यांना थायरॉइड आहे किंवा PCOD पण आहे असंही म्हणायला हरकत नाही. आजकाल मुलींमध्ये खूप तरुण वयात PCODचे सिम्पटम्स सुद्धा दिसत आहेत. सो हेही थोडंसं हँड ऑन हँड चालू असतं. कारण बघितलं आपण TSH लेवल्स थायरॉइडमधल्या पिच्युटरी ग्लँड हायपोथॅलॅमसमधल्या पिच्युटरी ग्लँडमधून सिक्रेट होतात आणि त्याच पिच्युटरी ग्लँडमधून LH आणि FSH हे जे फिमेल सेक्स हार्मोन्स आहेत ते तिथूनच सिक्रेट होत असतात. LH म्हणजे ल्युटिनायझिंग हार्मोन आणि FSH म्हणजे फॉलिकल स्टिम्युलेटिंग हार्मोन. सो जेव्हा तुमचं TSH डिस्टर्ब असतं, थायरॉइड डिस्टर्ब असतं, ते तुमच्या गर्भाशयावरती सुद्धा इम्पॅक्ट करतं. या दोनही हार्मोन्सवरती त्याचा वाईट परिणाम होतो आणि मग इरेग्युलर पिरियड्स हे थायरॉइडमधलं सिम्पटम मेजर आपण बघतोच आहोत. इरेग्युलर डिलेड पण बऱ्याच वेळा इरेग्युलर डिलेड होतात, डिलेड सायकल बिघडून असतं जातं. किंवा हेवी ब्लिडिंग असतं. तुम्हाला जे काही मेन्स्ट्रुअल पिरियड्सच्या बाबतीतले प्रॉब्लेम्स दिसतात ते थायरॉइड हार्मोन्स डिस्टर्बन्समुळं डेफिनेटली असू शकतात. सो याचा परिणाम म्हणून आपल्याला इनफर्टिलिटी हे लक्षण दिसू शकतं. ह्याचंच एक कारण आहे ते इन्फ्लमेशनही म्हणूयात आपण, की PCODमध्ये सिस्ट फॉर्मेशन होतं गर्भाशयामध्ये किंवा ओव्हरीजमध्ये. सो हे सिस्ट जे असतात ते दुसरं काही नाही आहे, आपले जे एग्ज असतात जे ॲक्च्युली फर्टिलायझेशनसाठी तयार होणं गरजेचं असतं. पण या सगळ्या लाईफस्टाईल डिसऑर्डरमुळं काही चुकीच्या आहारविहारामुळं ते सिस्ट आहेत ते तिथंच एखाद्या पाण्याने भरलेल्या थैलीसारखे थिजून राहतात. अपरिपक्व eggs तयार होतात. ते म्हणजे धड ते फर्टिलायझेशनच्या अवस्थेपर्यंत पण जात नाहीत आणि ते शरीरातनं बाहेर पण पडू शकत नाहीत. आणि तो जो लेअर होतो तो एंडोमेट्रियमला डिस्टर्बिंग राहतो. एंडोमेट्रियल वॉल थकून जातं. एंडोमेट्रियल वॉल थकून गेल्यामुळं जरी चुकून प्रेग्नन्सी राहिली तरी सस्टेनेबिलिटीचा प्रॉब्लेम होतो. 3ऱ्या 4थ्या 5व्या महिन्यात ॲबॉर्शन्स करावे लागतात. त्यामुळे मग बऱ्याच वेळा थायरॉइड डिटेक्ट झाला की मग डॉक्टर म्हणतात नाही ॲग्रेसिव्ह डोसिंग करून थायरॉइड कंट्रोलमध्ये आणा, त्याशिवाय प्रेग्नन्सीचा हे नको. म्हणजे प्रेग्नन्सी राहायला प्रॉब्लेम, राहिला तर ती टिकायला प्रॉब्लेम. आणि बऱ्याच वेळेला अशा यांच्यामध्ये ट्युबल प्रेग्नन्सी होण्याचे चान्सेस जास्त असतात आणि एक्टोपिक प्रेग्नन्सी आणि ते चान्सेस जास्त आहेत. दॅट विल बी द फेटल. जर का ट्युबल प्रेग्नन्सी हा फार डेंजर, खूप मेजर कॉम्प्लिकेशन त्या केसमध्ये फेस करावं लागू शकतं. येस. आणि जी नॉर्मल म्हणजे समजा राहिली प्रेग्नन्सी तर त्या मुलांना काही प्रॉब्लेम्स येऊ शकतात. प्रॉब्लेम्स कसं होतं की आईला जर थायरॉइड आहे आणि तिला या सगळ्या गोष्टीतून प्रेग्नन्सी राहिली सुद्धा तर त्या केसमध्ये एकतर बाळाची ग्रोथ खूप चांगल्या पद्धतीने होऊ शकत नसते. स्ट्रेसफुल प्रेग्नन्सी असते, त्या बाळासाठी पण आतलं एन्व्हायरमेंट आणि स्ट्रेसफुल. आईचं जसं वजन वाढतं प्रेग्नन्सीमध्ये वाढतंच त्या पद्धतीने तिच्याही गोळ्यांचे डोस वाढवावे लागू शकतात. कारण वजनाशी निगडीत गोळ्यांचा डोस असतो. सो तुमचं वजन वाढतं राहतं तर तुमची गोळी वाढवावी लागते. प्लस तुम्हाला प्रेग्नन्सी सस्टेन ठेवायची आहे आणि थायरॉइड लेवल्स नॉर्मल ठेवायचे तरीही तुम्हाला गोळी वाढवावी लागते. आणि या पद्धतीने जेव्हा तुम्ही हायर डोस घेत असता त्याचा परिणाम बेबीवरती होतो आणि बाळाला सुद्धा जन्मतःच थायरॉइड होण्याची शक्यता या केसेसमध्ये खूप वाढते. किंवा इम्युनिटी त्या बाळाची वीक राहणार, म्हणजे दॅट चाइल्ड विल बी इरिटेबल. येस, इरिटेबल चाइल्ड होणार. मग त्या केसमध्ये ते सफरिंग दोघांनाही राहतं. म्हणजे इथे डायबिटीज जरा वेगळा पडतो नाही डॉक्टर? नाही, डायबिटीसला पण सेम आहे. डायबिटीसमध्ये पण जर का अनकंट्रोल शुगर असेल तर तुमचं एंडोमेट्रियल जे वॉल असतं तर तिथं या साखर येऊन तिथं इन्फ्लमेशन वाढतं. म्हणजे डायबिटीस आणि थायरॉइडच्या दोन्ही हँड इन हँड जातात आणि दोन्ही पण झालं तर मग ते फार. आणि असं पण अनुभवलेलं आहे की आम्ही की ज्यांना हायपोथायरॉइडिझम असतो त्यांच्या शुगर किंवा बीपीच्या लेवल 101% प्रेग्नन्सीमध्ये शूट होतात. ओके. कारण त्यांचं वेट जास्त असतं, बॉडी फ्लुइड रिटेन्शन असतं, ब्लड व्हॉल्यूम वेगाने वाढतं. त्यामुळे यांचं प्रेग्नन्सीमध्ये मोस्ट ऑफ द टाइम 7th किंवा 8th मंथमध्येच डिलिव्हरी करावी लागू शकते. आणि मग त्यामुळे काय होतं, त्या चाइल्डची इम्युनिटी थोडीशी अफेक्टेड राहते. हा पण एक भाग राहतो. सो याच्यात प्रश्न काय होतो, मग करायचं नाही का? तर तसं नाही आहे. तुम्ही 2 मार्ग आहेत की मला थायरॉइड आहे तर तुम्ही गोळ्या औषधांचा दबाव टाकून जोर जबरदस्ती करून थायरॉइडला कंट्रोल आणले, त्यात मला प्रेग्नन्सी राहिली. आणि मी नैसर्गिक पद्धतीचा वापर केलेला आहे, जीवनशैलीतले बदल मी अंगीकारलेले आहेत, मी योग्य पद्धतीनं नैसर्गिक जीवनशैली जगायला सुरुवात केलेली आहे, सात्विक अन्न खाल्लेलं आहे, मनशांतीसाठी प्रयत्न केलेला आहे, बॉडी डिटॉक्स केलेला आहे. हे मार्ग करून मी नैसर्गिकरित्या थायरॉइड कंट्रोलमध्ये आणला आणि त्यात मला प्रेग्नन्सी राहिली. तर मग हेल्दी, हॅपी आणि हे बेबी बॉर्न होणार. आईला पण त्रास होणार नाही, मुलाला पण नाही त्रास होणार. ओके. सो ह्या कुठंतरी बॅलन्स किंवा हे कुठंतरी लोकांना सांगणं आवश्यक आहे की थायरॉइड वाढणं चुकीचंच आहे, पण तो नॉर्मल आणण्यासाठी तुम्ही पद्धत काय वापरताय ह्याच्यावरती तुमचा आउटकम अवलंबून राहणार आहे. अँड दिस इज नॉट ओनली ॲप्लिकेबल फॉर प्रेग्नन्सी, दिस इज ॲप्लिकेबल फॉर युअर एंटायर लाईफ.
राईट. हा डिफरन्स लोकांना सांगितला जात नाही, त्यामुळं दुर्लक्षित राहिला थायरॉइडमध्ये अगदी. तो पार्ट. आता जसं तुम्ही म्हणालात एकदा की ज्यांना थायरॉइड आहे अशा महिलांना पर्टिक्युलरली प्रेग्नन्सीमध्ये 100% त्यांच्या शुगर लेवल्स वाढलेल्या असतात. शुगरपेक्षा बीपीच्या लेवल फ्लक्च्युएट होतात, बीपीच्या लेवल फ्लक्च्युएट्स होतात. तर मला तुमच्यासाठी हा प्रश्न आहे, बिईंग अ डायबिटीज रिव्हर्सल स्पेशालिस्ट, ज्यांना डायबिटीज आहे अशांमध्ये किती प्रमाण आहे थायरॉइड होण्याचं? अल्टिमेटली म्हणजे एव्हरी लेडी, आम्ही म्हणतो एव्हरी डायबिटिक लेडी इज पोटेन्शियल हायपोथायरॉइड. म्हणजे ज्यांच्यात ओबेसिटी आहे, म्हणजे जिथं डायबिसिटी आहे, डायबिटीज प्लस ओबेसिटी आहे, तर ती थायरॉइड आहेच. कारण अदरवाईजसुद्धा प्रत्येक लेडी तिच्या आयुष्यात एकदा तरी हायपोथायरॉइड असतेच. जसं चंद्रशी मॅडमने आता सांगितलं की स्त्रीच्या लाईफमध्ये 3 ते 4 वेळा स्थित्यंतर होत असतात. ह्याच्या वेळेला म्हणजे प्युबर्टी येताना, लग्न झाल्यावर, ते मी ॲड केलेलं आहे प्रेग्नन्सीच्या वेळेला आणि मेनोपॉजच्या वेळेला. तर या कुठल्या ना कुठल्या स्टेजमध्ये जे काही इमोशनल आणि फिजिओलॉजिकल चेंजेस कमी वेळात होतात, कमी वेळात शरीरात होतात, तर त्यावेळेला हायपो किंवा हायपोथायरॉइडिझमच्या स्टेजमधून ती गेलेलीच असते. त्यात जर का मला डायबिटीज झाला तर किंवा मला ब्लड प्रेशरचा त्रास आहे, तर ऑलरेडी माझं ब्लड व्हॉल्यूम वाढलेलं असणार आहे. सो तुम्ही काय केलं की थायरॉइडसाठी पोटेन्शियल एन्व्हायरमेंट तयार करून ठेवलेलं आहे. याला म्हणून आ बैल मुझे मार. आणि मग त्यात जर का मी रिफाईन फूड खाल्लं, त्यात जर का मी आळशी आहे, मी व्यायाम पण नाही करत, कधी पण झोपायचं, कधी पण उठायचं, ॲक्टिव्हिटी नाही आहे, मग थायरॉइड म्हणतो माझ्यासाठी तर आयडियल एन्व्हायरमेंट आहे. सो तुम्ही मग शुगरचे चेक करत असता कधीतरी मग वजन कमी होत नाही, डॉक्टर सांगतात वेट का कमी होत नाही आहे, बघा थायरॉइड डिटेक्ट केल्यावर TSH लेवल वाढलेलं दिसतात. मग तिथून थायरॉइडचा प्रवास सुरू होतो. सेम डायबिटीजसारखं पहिले 3 वर्ष 4 वर्ष मस्त लाईफ चाललेली असते, मज्जेमे काय एवढं काय, शांतीत क्रांती. म्हणजे सिम्पटम पण हलत नाहीत आणि गोळी पण कमी असते. आणि जेव्हा आपण या पेशंटला सांगतो की अरे थायरॉइड रिव्हर्स करा, थायरॉइड हे करा, तो म्हणतो कशाला एवढं सगळं करायचं, त्याला हे सगळं खर्चिक वाटतं. याच्यात प्रॉब्लेम काय आहे की ती जी 5 रुपये 10 रुपयाची गोळी दररोज घेणं आहे ते त्याला सोपं वाटतं ना, नाही चालती, म्हणजे त्याच्यात मला इन्व्हेस्टमेंट नाही ना, एक छोटी गोळी घ्यायची आहे. पण जेव्हा थायरॉइड त्याचा रंग दाखवायला लागतो 5 वर्षानंतर, त्यावेळेला हातबलत आलेली असते, त्यावेळेला मग हाडं ठिसूळ झालेले असतात, हे होतं. मग त्यावेळेला वाटतं जाऊ दे आता काय माझ्याकडनं होणारच नाही. सो अर्ली डिटेक्शन आणि अर्ली रिव्हर्सल फार गरजेचं आहे. सो एव्हरी डायबिटिक पेशंटनी तर खूप काळजी घेतली पाहिजे आणि नुसतं चेकअप करून होणार नाही आहे, तुम्ही डोक्यात ठेवलं पाहिजे. लेडीजना तर माझं सांगणंच आहे की तुम्हाला पहिली गोष्ट अर्ली एजमध्ये डायबिटीस किंवा हायपरथायरॉइड झाला नाही पाहिजे, आणि झाला तर फ्युचर तुमच्याकडं आजार येण्याचं एन्व्हायरमेंट तयार करू नका आणि स्वतःहून वेळेवर पाय ठेवू नका. इमिजिएट लाईफस्टाईल चेंजेस सुरू करा. सो जेव्हा तुम्ही डायबिटिक रिव्हर्सल करताय, ॲटोमॅटिकली तुमचं थायरॉइड, ब्लड प्रेशर, कोलेस्ट्रॉलपासून बचाव आहे. जेव्हा तुम्ही थायरॉइड रिव्हर्सल करताय, ॲटोमॅटिकली तुमचे बाकीचे जे आजार आहेत ते तुम्ही थोपवताय. कारण हे दोन्हीचं जर का बघितलं, म्हणजे मगाशी जसं मी म्हटलं की ह्याचं 80% मूळ तुमच्या लाईफस्टाईलमध्ये. हो, मी आता हा प्रश्न घेणार होता. लाईफस्टाईल डिसॉर्डरच 100% लाईफस्टाईल डिसऑर्डर आहे. आणि थायरॉइड हा म्हणजे काय, मगाशी जसं म्हटलं ना मी की तो तुमचा सारथी आहे, तुमच्या शरीररूपी रथाचा सारथी आहे. जसं कृष्ण सारथी होता किंवा आणि तो आपल्या हे घेऊन जातो असं म्हणतात. तर तुम्ही सारथीच जर का तुमचा डिस्टर्ब असेल, तुमचे घोडे उधळणार. थायरॉइडमध्ये होतं काय नेमकं की तो सारथी असतो जागेवर. जेव्हा आपण गोळी घेतो आणि थायरॉइड कंट्रोल करतो, तर मी याला एक्झाम्पल काय देतो की रथामध्ये सारथी बसलाय, पण त्यानं ते जे घोडे असतात ना 4 किंवा 8, त्यांचं दोर जर का सोडून दिले, काय होईल? उधळले. गोळी तेवढंच, गोळी काय करते, सारथ्याला व्यवस्थित ठेवते आणि दोर सोडून दिले. त्यामुळे खूप सारे थायरॉइडचे पेशंट्स काय करतात, आत्ता पण इथं खूप सारे थायरॉइडचे पेशंट हे माझ्या बोलल्याला ॲग्री करतील की डॉक्टर आम्ही गोळी घेतोय, आम्ही दर 3 महिन्याला रिपोर्ट चेक करतोय, रिपोर्ट नॉर्मल आहेत, पण माझी सिम्पटममध्ये काय सुधारणा नाही, माझे केस तसेच गळत आहेत, मला कॉन्स्टिपेशनचा त्रास आहे, माझं वजन कमी होत नाही, मला सतत थकवा आल्यासारखं होतं, माझी इरिटेबिलिटी. म्हणजे चंद्रशी मॅडम जास्त चांगला म्हणजे इलॅबोरेट करतील. थकवा असतो, कॉन्सन्ट्रेशन कमी असतं, कॉन्फिडन्स लेवल कमी असतो. सर आता जसं म्हणाले की 5 वर्ष 3-4 वर्ष काही वाटत नाही, पण 4-5 वर्ष जसे होतील तसं पेशंटला ते जाणवायला लागतं की अरे मी आधी गाडी चालवायचे, पण आता मला गाडी चालवायचा कॉन्फिडन्सच नाही आहे, किंवा मी पुढं जाऊन बोलू शकेन की नाही 4 वाक्य तरी, मी आधी छान स्टेज परफॉर्मन्स द्यायचे, पण आता मला ते भीती वाटणं, छातीत धडधडणं, घाबरल्यासारखं होणं, अँझायटी, पॅनिकनेस, या गोष्टी होताना दिसत आहेत. इन्सोम्निया दिसतो बऱ्याच, इन्सोम्निया, झोपच लागत नाही रात्र, त्यामुळे निगेटिव्ह थॉट्स येणं आणि स्ट्रेस हा एक फार मोठा फॅक्टर आहे थायरॉइडशी रिलेटेड. कारण आपण रूट कॉज ऑलरेडी आपण बघतो डायबिटीजसाठी किंवा लाईफस्टाईल डिसऑर्डरसाठी. सो तसाच थायरॉइडमधला सुद्धा एक मेन रूट कॉज आपण स्ट्रेस म्हणू शकतो. कारण
एकतर स्ट्रेस कॉर्टिसॉल लेवल आपण सरांकडनं ऐकलं आहे की कॉर्टिसॉल लेवलचा आणि स्ट्रेसचा काय संबंध आहे. सो स्ट्रेस म्हटलं की आपल्याला ताण येतो आणि आपला हात जातो डोक्यावरती आणि आपलं TSH कुठून सिक्रेट होत असतं, आपल्या ब्रेनमधून सिक्रेट होत असतं. सो ज्या वेळेला तुमच्या इमोशनल स्टेट्स डिस्टर्ब आहेत, तुमच्या निगेटिव्ह फिलिंग्स आहेत, कुठल्याही पद्धतीने ओव्हरबर्डन तुम्ही आहात, सप्रेशन आहे, इमोशनल काही ना काही कुठेतरी अटॅचमेंट आहे, त्या केसेसमध्ये तुमचं TSH वाढलेलंच असतं. सो थायरॉईड फ्री फॉरएव्हरमध्ये सुद्धा आपण जे काम करतो त्याला फिजिकल डिटॉक्सिफिकेशनपेक्षा किंचित जास्तच आपल्याला माइंड डिटॉक्सिफिकेशनवरती लक्ष देणं गरजेचं असतं. जे आजच्या याच्या ट्रीटमेंटमध्ये फार फक्त मेडिटेट करा, एका ठिकाणी स्वस्थ बसा, योगासनं करा, त्याच्या पुढं नाही जात. जुन्या काळी जो थायरॉईड व्हायचा स्त्रियांच्यामध्ये तो आयोडीन डिफिशियन्सी, न्यूट्रिशनल डिफिशियन्सी हा 80-90% होता, कारण त्यावेळेला तशा पद्धतीचं पोषक अन्न मिळायचं नाही. पण आजच्या काळात उलटं झालेलं आहे. 20% हा पोषण मूल्य आणि खाण्याशी निगडीत आहे, 80% हा स्ट्रेसशी निगडीत आहे. सप्रेस्ड इमोशन, सर्कॅडियन रिदम जी बिघडलेली आहे, सकाळी उशिरा उठणं, रात्री लेट झोपणं, कारण थायरॉईड हा अग्नितत्वाशी रिलेटेड आहे असं म्हणतात. जसं मी काय म्हणतो की डायबिटीस हा जलतत्व, तर ह्याच्यात अग्नितत्व बिघडलंय. त्यामुळे जेव्हा मला थायरॉईड रिव्हर्सल किंवा थायरॉईड कंट्रोल आहे तर असं म्हणतात तुम्ही सूर्याची उपासना करा. सूर्याची उपासना म्हणजे काय, तर फक्त सूर्याला नमस्कार नाही, सूर्याकडे जे गुण आहेत ते तुमच्याकडे आले पाहिजेत. सूर्याकडे काय आहे, डिसिप्लिन आहे. सूर्याकडे तर काही झालं, जग इकडचं तिकडं झालं तरी तो पूर्वेकडे उगवणार, पश्चिमेकडे मावणार. तुमच्या आयुष्यात तशी शिस्त आणा. तुम्ही रात्री लवकर झोपा, सकाळी लवकर उठा. तुम्ही परोपकार करा. तुम्ही जास्तीत जास्त लोकांना निरपेक्षतेने मदत करा. स्वतः जळून इतरांना हे करण्यासाठी प्रयत्न करा. सो जे जे अग्नितत्वामध्ये आहे ते तुमच्या स्वभावात आलं पाहिजे. यू शुड बी मोर गिव्हर, यू शुड बी मोर गिव्हर, यू शुड बी मदरली, किंवा तुमच्यातला जो काही इमोशन्स आहे त्याला तुम्ही बाहेर काढा. हे मेंटल डिटॉक्स फार महत्त्वाचं आहे. आणि अग्नितत्व ज्याच्यात जास्त आहे असे पदार्थ तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये आणले पाहिजेत, ज्याला नॅचरल म्हणतो आपण. सगळ्या पद्धतीची फळं, सगळ्या पद्धतीचे फ्रूट्स ह्याच्यामध्ये, ड्रायफ्रूट्स ह्याच्यामध्ये येतात, सीड्स येतात, हे सगळं तुम्ही सगळ्या पद्धतीच्या, स्पिनॅचपासून जे आपण म्हणतो की बाबा ज्या कुठल्या पालेभाज्या असतील, मोड आलेली कडधान्य असतील, ही तुम्ही तुमच्या खाण्यामध्ये, ग्रीन व्हेजिटेबल्स हे वाढवले पाहिजेत. ह्याच्यातले एक अग्नी तत्वाचं एक थोडंसं मला बोलावं असं वाटतंय की पचनशक्ती, मी म्हटलं की थायरॉईडमध्ये डिस्टर्ब होती. पचनशक्ती म्हणजे दुसरं तिसरं काही नाही तर तो जाठराग्नीच आहे. की सरांनी एक पॉईंट सांगितला, अग्नितत्व आपल्याला त्या पद्धतीने सुद्धा दुरुस्त करणं गरजेचं आहे. पण थायरॉईडमध्ये जेव्हा आपल्याला आपली पचनशक्ती, मेटाबॉलिझम दुरुस्त करायचं आहे तेव्हा आपल्याला त्या जाठराग्नीवरती काम करणं गरजेचं आहे. आणि म्हणून असे पदार्थ जे सरांनी सांगितले ते आपल्या डाएटमध्ये जास्तीत जास्त घेणं गरजेचं आहे. येतच होते उपाय, हाऊ टू मॅनेज दिस. कारण तुम्ही कारणं तर सांगितली, स्ट्रेस आहे किंवा इरेग्युलर लाईफस्टाईल आहे, इतर गोष्टी आहेत, लक्षणं पणही सांगितली. आता उपाय काय, हाऊ टू मॅनेज दिस? येस, सगळ्यात पहिलं ह्याला आपण लाईफस्टाईल डिसऑर्डर म्हणतो आहोत. आणि तो थायरॉईड जरी असला तरी तो कुठल्या टाईपमध्ये आहे, तुम्ही हायपरथायरॉइडिझममध्ये आहात की हायपोथायरॉइडिझममध्ये आहात, हे आपल्याला आधी समजून घेणं गरजेचं आहे. आणि त्यानुसार त्यांना डाएटसुद्धा आणि बाकी लाईफस्टाईल मॅनेजमेंटसुद्धा त्यांना एक्सप्लेन करणं फार महत्त्वाचं असतं. सो ओव्हरवेट जे पेशंट्स आहेत त्यांच्या बाबतीत आपल्याला डिटॉक्सिफिकेशन तेवढंच महत्त्वाचं आहे. ओव्हरवेट काय किंवा अंडरवेट काय, तुमच्या शरीरातली टॉक्सिसिटी जोपर्यंत बाहेर पडत नाही तोपर्यंत तुम्ही कितीही पथ्याचं अन्न घ्या ते शरीरात ॲब्सॉर्बच होणार नाही, लागू होत नाही, ते लागू पडत नाही. येस. सो पहिली दोन्हीसाठी आपल्याला महत्त्वाची स्टेप ती म्हणजे डिटॉक्सिफिकेशन आहे, फिजिकल ॲज वेल ॲज माइंड डिटॉक्सिफिकेशन. कारण सात्विक फूड बरोबरच सात्विक आपली मानसिकतासुद्धा ठेवणं तेवढंच महत्त्वाचं आहे. जोपर्यंत आपल्याला त्या निगेटिव्ह थॉट्समधून आपण बाहेर पडत नाही, त्या इमोशनल बर्डनमधून आपण बाहेर पडत नाही, तोपर्यंत आपल्याला याच्यातून पूर्णतः मुक्त होता येत नाही. आणि सगळ्यात महत्त्वाचा उपाय तुम्हाला विचारलास, मी पहिल्यांदा सांगेन तो म्हणजे स्ट्रेस मॅनेजमेंट करणं. मग हे फक्त स्त्रियांच्याच बाबतीत नाही बरं का, म्हणजे 10% पुरुष आहेत त्यांनाही थायरॉईड असतो. बरेचदा आपण त्या इमोशनल गोष्टी म्हटलं की स्त्रियांकडे जातो, पण जोडल्या जातात ऑटोमॅटिकली की स्त्रिया इमोशनल असतातच, त्यावरही आपण बोलूयातच. पण जे 10% पुरुष आहेत जे थायरॉईडनी ग्रस्त आहेत त्यांना सुद्धा जो काही स्ट्रेस आहे, मे बी फायनान्शियल असेल, फॅमिली मॅटर असेल, काही लिगल मॅटर असेल, तोही त्यांना जर एक्सप्रेस करता आलेला नसेल तर ते सुद्धा थायरॉईडपासून मुक्त होऊ शकत नाहीत. त्यामुळे पहिल्यांदा त्यांना ही गोष्टी समजून घेणं, त्यांना काय त्रास होतो हे समजून घेणं हेही महत्त्वाचं असतं. आणि मग त्यांना त्याच्याबद्दल काउन्सिलिंग करणं. सेम आपल्याला स्त्रियांच्या बाबतीत सुद्धा म्हणणं वावगं ठरणार नाही.
स्त्रियांमध्ये खूप साऱ्या अव्यक्त भावना असतात. खूपदा त्यांनी स्वतःला प्रायोरिटीज दिलेली नसते. आधी आईवडिलांसाठी काही करणं, नंतर मग लग्नानंतर नवरा असेल, बाकी घरातले असतील, मुलांसाठी काही गोष्टी असतील, त्यामध्ये स्वतःचे काही हॉबीज आहेत, आपल्याला काही आवडीनिवडी आहेत, आपल्याला काही वेगळ्या गोष्टी करायच्या आहेत, हेही त्या विसरून गेलेल्या असतात. मग त्या सगळ्या गोष्टींमध्ये आलेलं बर्डन आणि अनएक्सप्रेस्ड फिलिंग्स असं आपण त्याला म्हणूया, सप्रेस्ड फिलिंग, त्या जर आपण ओपन अप नाही करू शकलो तर आपला थायरॉइड बरा होणार नाही. सगळ्यात महत्त्वाचं तुम्ही मनावर काम करणं फार तुम्ही कित्येक पेशंट्स, हे मी का सांगते, आता मी बघतेय TFF मध्ये 6 महिने 7 महिने 8 महिने पेशंट्स सगळ्या गोष्टी फॉलो करतायत, डाएट अगदी व्यवस्थित, एक्सरसाइज परफेक्ट, पण सिम्पटमॅटिक रिव्हर्सल छान झालंय, पण मग TSH लेवल्स का कंट्रोलमध्ये येत नाही आहेत. ह्याचं जेव्हा कारण आम्ही थोडंसं बघायला जातो त्यावेळेला हे सापडतं कुठंतरी भावना व्यक्त न होणं. त्यांना फक्त एक्सप्रेस व्हायचं असतं, मग त्यांना बाकी काय त्याला सोल्युशन हवं आहे, त्यातनं बाहेर पडायचं नाही, फक्त त्यांना तो ऐकणारा कान हवा असतो आणि समजून घेणारी व्यक्ती समोर त्यांना हवी असते. ते तिथं तेव्हा मिळतं. त्यावेळेला त्यांचे ते हार्मोनल इम्बॅलन्स आहेत ते नॉर्मलाइज व्हायला सुरुवात होते आणि मग आपण बाकी या सगळ्या गोष्टी ज्या करतोच आहोत, डाएट, एक्सरसाइज, त्या पर्टिक्युलरली जोड आहे. पण आधी सगळ्यात आधी मानसिकतेवर काम करणं. इतर ज्या गोष्टी तुम्ही सांगताय, डाएट किंवा एक्सरसाइज, ही जोड देऊ शकतो आपण. ओके. आणि हे केलं की खूप छान रिझल्ट्स. म्हणजे आता मगाशी आपण प्रेग्नन्सीबद्दल पण एक प्रश्न विचारला, तर नॅचरली प्रेग्नन्सी राहणं थायरॉइडमध्ये अवघड असतं, हे फॅक्ट आहे. पण आपल्याकडे कित्येक असे पेशंट्स आहेत, मला सांगायला आनंद होतो की 7 ते 8 महिन्यामध्ये थायरॉइडच्या पेशंट्सचे थायरॉइड रिपोर्ट्स तर नॉर्मल आलेच, पण नॅचरल प्रेग्नन्सी राहायला सुद्धा त्यांना मदत मिळाली. व्हेरी गुड. हे खूप छान ब्लेसिंग्स मला वाटते थायरॉइड फ्री फॉरएव्हरमधून आम्हाला मिळत आहेत. सो हे बेसिक त्यांच्यासाठी जे गरजेचं आहे ते देणं मला इथे महत्त्वाचं वाटतं आहे. अगदी. आणि खूप लोकांना हे ऐकून छानही वाटेल, जो कोणी आता आपला हा एपिसोड बघतील त्यांच्या शंकांचं समाधान तर होतच असेल. आणि हे सगळ्यात महत्त्वाचं समाधान हे की जर तुम्ही व्यवस्थित फॉलो केलं, स्वतःवर काम केलं, तर नॅचरली कन्सिव्ह पण होऊ शकतं. दुसरा जो पार्ट ह्याच्यात होतो की मला जेव्हा डायबिटीस किंवा थायरॉइड किंवा दोन्ही आजार असतात, तर जो काही आपण आहाराचा बेस याच्यामध्ये पकडतो की तो याच्यामध्ये सुद्धा तुम्ही जे पदार्थ जिवंत आहेत, जे पदार्थ जैविक आहेत, ज्याच्यामध्ये स्वतःमध्ये जान आहे, ते पदार्थ तुम्ही खाणं गरजेचं आहे. कारण थायरॉइडमध्ये लिव्हर किंवा गट हेल्थ ही सुद्धा एफेक्ट झालेली असते. सो जसं डायबिटीसमध्ये आपण फायबर खाण्यामध्ये जास्त वापरलं पाहिजे, तसं थायरॉइड रिव्हर्सलमध्ये सुद्धा तुम्ही तुमच्या खाण्याचा 40% भाग हा नैसर्गिक वापरणं गरजेचं आहे, की ज्याच्यामध्ये तुम्ही वेगवेगळ्या फळांचा स्प्राऊट, वेगळा स्मूदी. आणि थायरॉइडला तर एक ॲडव्हान्टेज राहतं, जर का तुम्हाला डायबिटीस नाही आहे तर तुम्ही गोड फळं वापरू शकता, जो बऱ्याच वेळा डायबिटिकमध्ये रिस्ट्रिक्शन असतं. अर्थात डायबिटीस आणि BP दोन्ही असेल, डायबिटीस आणि थायरॉइड दोन्ही पण असेल तर मे बी तुम्हाला रिस्ट्रिक्शन राहील. पण तुम्हाला 40-30-20चा जो फॉर्म्युला आपण डायबिटीस रिव्हर्सलमध्ये सांगतो, सेम तो फॉर्म्युला डाएटमध्ये यांना पण ॲप्लिकेबल आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं सर्कॅडियन रिदम मेंटेन ठेवणं. म्हणजे रात्रीचं जेवण सूर्योदयाच्या सूर्यास्त झाला की लगेच तुम्ही जेवण करणं 8च्या आत, रात्रीचं जेवण 8च्या आत, आणि मित आहार ठेवणं, सकाळचा ब्रेकफास्ट लाईट, आणि दुपारचं जेवण तुम्ही नॉर्मल पद्धतीनं घेऊ शकता किंवा थोडंसं हेवी तुम्ही लंच केलं तरी त्याच्यामध्ये चालू शकतं. पण रात्री झोप तुमची लवकर व्हायला पाहिजे. जे काही रात्री 10 ते सकाळी 5 किंवा 6चा जो वेळ आहे, या वेळेत तुमचं झोप हे असली पाहिजे. कारण इमोशनल जे आपलं वेलबिंग असतं ते पण थायरॉइडमध्ये सर्कॅडियन रिदमवरती अवलंबून असतं. त्यामुळे मी असं म्हणेन की राईट असेसमेंट, म्हणजे पहिल्यांदा योग्य असेस करा की मला नक्की कुठला प्रकार आहे, सब क्लिनिकल आहे, क्लिनिकल आहे का, कुठला आहे. त्यानंतर तुमची मेडिकल मॅनेजमेंट, की ज्याच्यामध्ये तुम्ही गोळी औषध व्यवस्थित डोसमध्ये तुमच्या वेटनुसार तुम्ही तज्ज्ञ डॉक्टरांकडनं सिलेक्ट करणं. नंतर स्ट्रेस मॅनेजमेंटवरती काम करणं, मेंटल डिटॉक्स, बॉडी डिटॉक्स. मग तुम्ही डाएटवरती येणं. डाएटमध्ये जास्तीत सात्विक आणि एक्झरसाईजमध्ये 45 मिनिट्सचा ॲक्टिव्ह एक्झरसाईज, की ज्याच्यामध्ये दोन्ही कॉम्पोनंट पाहिजे, एरोबिक पण पाहिजे आणि अनएरोबिक पण पाहिजे. एका बाजूला फॅट लॉस झाला पाहिजे आणि दुसऱ्या बाजूला स्नायूंची ताकद वाढली पाहिजे. आणि माझं डोस जसा गोळीचा कमी होतोय तसं माझ्या हाडांच्या हेल्थवरती पण मी लक्ष दिलं पाहिजे. मोस्ट ऑफ द हायपोथायरॉइडम लेडीज किंवा या पेशंट्समध्ये कॅल्शियम आणि व्हिटॅमिन डीची डिफिशियन्सी आढळून आलेली आहे. त्यामुळे तुम्ही ते चेक करून ते जर का कमी असेल तर B12, आयर्न, फॉलिक ॲसिड, मॅग्नेशियम
हे सप्लिमेंट्स तुम्ही काही कालावधीसाठी घेणं किंवा तशा पद्धतीचे पदार्थ तुम्ही आहारात वापरणं तेवढंच गरजेचं आहे. सो ही 360 जेव्हा मॅनेजमेंट आपण करतो ती खरी नैसर्गिक उपचार पद्धती झाली थायरॉईडची. फक्त गोळी घेऊन मी लेवल मॅनेज करतोय ह्याला मी समजत नाही की तुम्ही जस्ट थायरॉईड कंट्रोलच्या नावे पोसायला लागलाय थायरॉईड. सो डिसिजन मला हा घ्यायचा आहे की मला माझ्या थायरॉईडला पोसायचं नाही आहे, मला त्या थायरॉईडला परत नॉर्मल गतीमध्ये आणायचं आहे. माझ्या राजाला बंदी करून नाही ठेवायचं आहे, माझ्या राजाला मला मोकळं ठेवायचं आहे, तो राज्य करू शकेल. हा फार महत्वाचा. माझे घोडे सोपे उदाहरण आहे. नाही, घोडे उधळलेले होते, तुम्ही एक एक घोडा पकडायला जाऊन उपयोग नाही. ते घोड्यांचं परत मोठ बांधली पाहिजे आणि तो दोर तुम्ही व्यवस्थित पकडला पाहिजे. तुम्ही एकच दोर पकडला तर तुमच्या हाती एकच घोडा लागणार. मग बऱ्याच जणांचा प्रॉब्लेम काय होतो की बीपी वाढलं बीपीची गोळी घ्या, कोलेस्ट्रॉल वाढलं कोलेस्ट्रॉलची गोळी घ्या, पोट साफ होत नाही कॉन्स्टिपेशन झालं त्याची गोळी घ्या, केस गळताय त्याच्यावर एक उपचार करा. तुम्ही असं किती करत बसणार? त्यापेक्षा त्या थायरॉईडला व्यवस्थित करा, हे सगळं सिस्टीम नॉर्मलला येतात. बरोबर, अगदी बरोबर. याला तेच वाटतंय की जर आपण कुठल्याही गोष्टीसाठी ट्रीटमेंट घेतो आहोत तर आपण त्यातनं बरं होणं अपेक्षित आहे ना. म्हणजे आता जसं सर म्हणतात की सिम्पटम्स दिसतात म्हणून गोळ्या घेत जाणं खूप सोपं आहे, पण आपण ट्रीटमेंट घेतोय ती ठराविक कालावधीसाठीच गरजेची आहे ना. आणि त्यात आपण बरं होत नाहीये, उलट अजूनही अडकत जातोय, तर आपला मार्ग कुठेतरी चुकतो आहे का, हा विचार प्रत्येकाने करणं गरजेचं आहे. डाएटच्या बाबतीत एक गोष्ट जसं सरांनी सांगितलं काय खायचं, एक 4 गोष्टी अशा आहेत ज्या थायरॉईडच्या पेशंट्सनी थोड्या अवॉइड करणं पण गरजेचं आहे. ओके. सो सगळ्यात महत्त्वाचे आहे म्हणजे स्पिनॅच, पालक आहे. पालक, कोबी, फ्लॉवर आणि ब्रोकोली हे आपल्याला कच्च्या स्वरूपात नाही खायचं आहे. बर. ते शिजवून तुम्ही भाज्यांच्या स्वरूपात किंवा सूपच्या स्वरूपामध्ये घेऊ शकता, पण फ्रिक्वेन्सी आणि क्वांटिटी कमी ठेवलेली बेटर आहे, कारण त्याच्यामधले काही कंटेंट असे असतात जे आपल्याला थायरॉईड लेवल्स वाढवणारे असू शकतात. पण आपल्याला त्यातली पोषण तत्वसुद्धा आवश्यक आहेत, म्हणून आपल्याला ती रॉ फॉर्ममध्ये कच्च्या स्वरूपात खाणं टाळायचं आहे. शिजवलेल्या स्वरूपामध्ये तुम्ही थोड्या प्रमाणात घेऊ शकता. त्याचबरोबर सोया प्रोडक्ट्स सुद्धा थायरॉईडसाठी हानिकारक असतात, त्यामुळे तेही लिमिटेड फॉर्म. रिफाईंड पदार्थ तर नाहीच घ्यायचे. येस. मिल्क पण नाहीच. म्हणजे त्याच्यामध्ये आपले जे डायबिटीस ह्याच्यासाठी आपण सांगतो मिल्क, मैदा, ऑल टाईप्स ऑफ रिफाईंड फ्लोअर, शुगर आणि सॉल्ट, ह्याच्यासाठी रिफाईंड नाही खायचं, कारण तुमची डायजेस्टिव्ह सिस्टीम ऑलरेडी वीक आहे, तुमचं BMR ऑलरेडी लो आहे, तर तुम्ही व्हाईट से दूर राहो, व्हाईट से बचो. वाईट. आणि इव्हन मिठाच्या बाबतीत पण जे आपण DFF मध्ये सांगतो की सैंधव मीठ वापरायचं. सो थायरॉईडमध्ये पण बरेचदा एक तो गोष्ट असते की आयोडीन युक्त मीठच वापरायचं का, तर खरं तर काही गरज नाही. आपल्याला नॅचरल फॉर्म जो सैंधव मिठामध्ये अवेलेबल आहे त्याच्यामध्ये आयोडीनचं प्रमाण भलेही कमी आहे, पण ते नॅचरल फॉर्ममध्ये आहे आणि तेवढं आपल्या शरीरासाठी सफिशियंट आहे. आणि बऱ्याच पदार्थांमधून मिळतं आपल्याला. कोथिंबीरीमधून मिळतं, आपल्या सगळ्या फ्रुट्समध्ये फ्रुट्स असतात त्याच्यातून आपल्याला नॅचरल सोडियम मिळतं आपल्याला. आयोडीन आणि सोडियम ह्या गोष्टी मिळतात आपल्याला. सो नक्कीच आपण त्या यूज करू शकतो. कुठल्याही पद्धतीने रिफाईंड मीठ किंवा आयोडीनयुक्त मीठच वापरलं पाहिजे असा आग्रह नक्कीच नाहीये, तोही गैरसमज. आणि आपण त्यांना त्याचं धनिया वॉटर पण सांगतो ना याच्यात ॲडिशनल. आणि टर्मरिक टी, म्हणजे चहा कॉफीच्या ऐवजी जर का आपण टर्मरिक टी वापरला, म्हणजे स्पेशल टी आपण थायरॉईडच्या पेशंट्सना रेकमेंड करतो, त्यामुळे इन्फ्लमेशन कमी होतं. अंतर्गत भागातली फार छान लागतो. टर्मरिक टी जो आपण DFF मध्ये आपण हुंजा टी गेला, TFF मध्ये आपण टर्मरिक टी. सो इट्स अँटी इन्फ्लमेटरी, फार आणि धनिया आणि अग्निवर्धक म्हणायला हरकत नाही, जे आपल्याला मेटाबॉलिझम सुधारायला मदत करतं. ओलं खोबरं, कोथिंबीर, भिजवलेले बदाम हे थायरॉईडसाठी फार उपकारक. आणि सकाळच्या वेळेला तुम्ही जर का धनियाचं पाणी पिलात, धनिया वॉटर, तर त्याचाही खूप चांगला. धण्याचं पाणी, हे धणे थोडेसे क्रश करायचे हलकेसे, 1 चमचा धणे 1 ग्लास पाण्यामध्ये मिक्स करायचे, रात्रभर ते भिजत ठेवायचे. सकाळी उठल्यानंतर ते पाणी गाळायचं आणि त्या पाण्यामध्ये 1 चिमूटभर हळद मिक्स करायची आणि अनुशापोटी घ्यायची. बरं. सो तेही थायरॉईड रिव्हर्सलसाठी अतिशय, किंवा अल्कलाईन लिक्विड आपण त्याला म्हणू शकतो. ओके. आत्ताचे उपाय खरंच सोपे आहेत, अगदीच लक्षात राहण्यासारखे आहेत. हो. आता तुम्ही दोघं म्हणत होतात की गोळी राहतेच, बरोबर. तर माझा प्रश्न हा आहे, 2 प्रश्न आहेत ह्याच्या अनुषंगाने. एक तर हा रिव्हर्स होतो का थायरॉईड, आणि दुसरं जर गोळी राहत असेल कंटिन्युअसली तर त्याचे काही साईड इफेक्ट्स होतात का? येस, खूप छान प्रश्न विचारले संपदा, की थायरॉईड रिव्हर्सल म्हणजे काय हे पहिलं आपण समजून घेऊया. कारण गोळी बंद होणं न होणं ही एक प्रक्रिया आहेच आहे, पण थायरॉईडमधनं मुक्ती मिळणं किंवा थायरॉईड रिव्हर्सल म्हणजे एक्झॅक्टली आपल्याला काय हवं आहे हे आपल्याला समजून घेणं महत्त्वाचं आहे. सगळ्यात पहिल्यांदा तुमचे सिम्पटमॅटिक रिव्हर्सल जे आहे ते 100% मिळणं
बरोबर. जसं की हेअरफॉल, स्किन ड्रायनेस, कॉन्स्टिपेशन, ॲसिडिटी या सगळ्या गोष्टींमधनं आपल्याला योग्य पद्धतीचा रिझल्ट्स मिळणं, चांगले रिझल्ट्स मिळणं, एनर्जी लेवल वाढलेली दिसणं, ज्यांना वेट लॉस हवा आहे त्यांना योग्य पद्धतीचा हेल्दी वेट लॉस मिळणं, कारण वेट लॉस झाला आहे म्हणून अशक्तपणा आला आहे किंवा गळून गेलं आहे, चेहरा ओढला गेला आहे, स्किन लूज झाली, असा तो हेल्दी वेट लॉस नसतो. तर एनर्जी लेवल वाढलेली असणं आणि स्लोली पण परमनंट असा वेट लॉस मिळणं, हे आपल्याला TFFमध्ये किंवा थायरॉईड रिव्हर्सलमध्ये सुद्धा आपल्याला आवश्यक असतं. दुसरी महत्त्वाची गोष्ट गोळ्यांच्या बाबतीत आहे ती म्हणजे तुम्ही जेव्हा गोळ्यांचे डोस 75च्या पुढं तुमच्या गोळ्यांचे डोस असतात त्यावेळेला ते 100% कमी होण्यासाठी पेशन्स लागतात आपल्याला. त्यामुळे त्यांच्या केसमध्ये पहिलं रिव्हर्सलची स्टेज काय आहे, सेफर डोसमध्ये येणं. सेफर डोस म्हणजे 50 mcg पर्यंत तुमच्या गोळ्यांचे डोस जेव्हा येतात त्यावेळेला त्या गोळ्यांचे साईड इफेक्ट्स किंवा कॉम्प्लिकेशन्स होण्याचे जे चान्सेस असतात ते आपण पूर्णतः दूर करतो. आणि 50 mcg पर्यंत जेव्हा गोळ्यांचे डोस असतात त्यावेळेला तुमचे TSH लेवल्स नॉर्मल राहत असतील तर तुम्ही सेफ झोनमध्ये आहात म्हणायला हरकत नाही आहे. बरं. सो हे कोणासाठी, ज्यांच्या गोळ्यांचे डोस खूप जास्त आहेत, बरेच वर्ष जे गोळ्या घेत आहेत, अगदी 20-22 वर्ष लोक गोळ्या घेणारे असतात, 100-200 mcgची गोळी डेली घेणारे असतात. सो त्यांच्या दृष्टीने 100% सिम्प्टमॅटिक रिव्हर्सल आणि सेफर डोसमध्ये गोळ्यांचा डोस आणणं हे म्हणजे त्यांच्यासाठी रिव्हर्सल आहेच आहे. सेम आहे हायपर थायरॉइडिझमच्या पेशंट्समध्ये. कित्येक पेशंट्स 10 mgच्या गोळ्या TDS सकाळ दुपार संध्याकाळ घेत असतात. सो त्यांच्या केसमध्ये सुद्धा 5 mgची गोळी आहे तिथंपर्यंत आपण येणं म्हणजे तो सेफर डोस आहे. आणि हे जेव्हा आपल्याला मिळतं तेव्हा सिम्प्टमॅटिक रिव्हर्सलही मिळालेलं असतं, एनर्जी लेवल वाढलेली असते, कॉन्फिडन्स लेवल वाढलेला असतो, कॉन्सन्ट्रेशन जे आहे ते आपल्याला मिळालेलं असतं आणि हे मिळणं म्हणजे त्यांच्या दृष्टीने रिव्हर्सल नक्कीच आहे. पण जसं सबक्लिनिकल पद्धतीचे थायरॉईड आपण म्हणालो की अर्ली एजमध्ये डिटेक्ट झालेले आहेत, रिसेंटली डायग्नोस झालेलं आहे, तरुण वयात आहेत म्हणायला हरकत नाही की त्यांची शरीराची पण रिकव्हरीची पॉवर जास्त असते. तर अशा केसमध्ये गोळ्यांचे डोस पूर्णतः बंद होऊ शकतात. आपल्याकडे TFFमध्ये असे कित्येक केसेस आहेत ज्यांचे गोळ्यांचे डोस पूर्णतः बंद झालेले आहेत. अगदी हायपरथायरॉइडिझमचा पेशंट आहे, 2 वर्षामध्ये त्यांच्या 10 mg TDS 3 वेळेला ते गोळी घेत होते, तो डोस 2 वर्षामध्ये त्यांचा पूर्णतः बंद झालेला आहे. हायपरथायरॉइडिझममध्ये अशा पद्धतीने रिझल्ट्स मिळणं रेअर आहे. त्यामुळे मला हे आनंदाने इथं शेअर करावं असं नक्कीच वाटतंय. शेतकरी माणूस आहे आपले पेशंट, नाव मला आता आठवेना, पण येस ऑफकोर्स त्यांच्या 2 वर्षामध्येच हा गोळ्यांचा डोस पूर्णतः बंद झालेला आहे. सो शेतकरी माणूससुद्धा एवढ्या चांगल्या पद्धतीने जर रिझल्ट्स मिळवू शकतो तर आपणही नक्कीच ते मिळवणं गरजेचं आहे. तर या दोन्ही पद्धतीने मला तुला उत्तर इथं देणं आवश्यक वाटलं की गोळी पूर्णतः बंद होऊ शकते का, तर होऊ शकते, पण कंडिशन्स अप्लाय. तुमच्या शरीराची कंडिशन कशी आहे, गोळ्या किती लेवलच्या सुरू आहेत, किती वर्षापासून गोळ्या घेत आहात आणि काही चांगल्या गोष्टी जरी फॉलो करायला सुरुवात केली तरी तुमचं शरीर कसं रिस्पॉन्ड करत आहे यानुसार ते गोळ्यांचे डोस टेपर ऑफ होणं बंद होणं हे अवलंबून असतं. ओके, ग्रेट. आणि काही साईड इफेक्ट जर गोळी बंद झालीच नाही तर? गोळी बंद झालीच नाही तर साईड इफेक्ट नाही. जसं मी म्हटलं की 50 mcg पेक्षा तुमच्या गोळ्यांचे सेफर डोस झोनमध्ये गेल्यावर काही साईड इफेक्ट डोस डिपेंडेंट नसतात. डोस वाढत गेला की येस, पण जर आपण 50 mcg किंवा त्याच्यापेक्षा खालच्या डोसमध्ये आहोत म्हणून आपण सेफ आहोत का, तर नक्कीच नाही. जे बघतात त्यांना मी हे नक्कीच सांगू इच्छिते की तुम्ही त्या मानसिकतेमध्ये राहू नका, ते कमी करत आणायचं. येस, कारण जर तुमची लाईफस्टाईल तुम्ही बदलली नाही आणि तुम्ही 25 आणि 50 mcgचीच गोळी घेत आहात तर तुमच्या गोळ्यांचे डोस वाढत जाण्याचे चान्सेस 99% आहेत. सो ती प्रिकॉशन घेणं आणि लवकरात लवकर गोळ्या बंद होण्यासाठी तो मार्ग निवडणं हे गरजेचं आहे. खूपच महत्त्वाची माहिती दिली आहे डॉक्टर चंद्रश्री. ॲक्च्युली माझ्यासाठी हा आय ओपनर एपिसोड आहे. मलाच खूप गोष्टींची माहिती नव्हती. खूप खूप धन्यवाद तुम्हा दोघांचे. आणि माझ्यासाठीचे टेक अवे मी घेऊन जाते. आजचा एपिसोड तुम्हाला कसा वाटला हे जरूर कळवा. आजच्या एपिसोडमधले माझे टेक अवे हे आहेत की मनाचं आरोग्य जपा. सगळ्यात महत्त्वाचं, जसं डायबिटीज फ्री फॉरेवरला तुम्ही प्रेम देताय तसंच थायरॉईड फ्री फॉरेवर ही संस्थासुद्धा थायरॉईड रिव्हर्सलसाठी अगदी जोमानं काम करते आहे. त्यासंबंधी डिटेल्स आजच्या कमेंट सेक्शनमध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. हा एपिसोड तुम्हाला कसा वाटला याबद्दल कळवा आणि थायरॉईड फ्री फॉरेवर, डायबिटीज फ्री फॉरेवरचे यूट्यूब चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. खूप खूप धन्यवाद.